जिल्हा परिषदचं काय आता पंकज भाऊचे आहे कामं. बाबासाहेब जगतापचे तर काही कामं नाहीच आहे. काय काय काम आहे टोंबरे? पंकज भाऊन आता रस्ता केलेला आहे. कापूस वाडगाव विरगाव रस्ता झालेला आहे. हा परत मशीनभूमीची कामं झालेली आहे. हा. परत पॉवर ब्लॉक बसवलेली आहे. भरपूर कामं आहे पंकज भाऊची. शाळेंची काय परिस्थिती? शाळेंचं बी काम झालेलं आहे. शाळेंचं शिक्षक राहता का शाळेमध्ये? हो राहते ना. शिक्षक राहते. शिक्षण व्यवस्था ओके. हो बरं, आणखी काय समस्या आहे? आणखीन काय ना भरपूर कामं झालेले आहे पंकज भाऊचे. आता रस्त्याचे कामं झालेले, पॉवर ब्लॉक बसवलेले आहे. त्यांच्या समोर जे उमेदवार उभे आहे भाजप सेना युतीचे, त्यांचे आहे का काही कामं? नाही आता त्यांचे काही कामं नाहीच आहे ना. आता त्यांचे काही कामं दिसतच नाही ना. कामं नाहीच आहे त्यांचेवाले काही. जसे पंकज भाऊचे जसे कामं दिसत आहे तशी त्यांची कामं नाहीच आहे ना. काय होईल या निवडणुकीमध्ये कल कोणाकडे असेल जनतेचा? नाही आता पंकज भाऊचं तर होणारच आहे. पंकज भाऊचा काही विषयच नाही. पंकज भाऊ ज्यांना कामं करले त्यांना तर मतदान भेटणारच आहे. बरोबर आहे की नाही? असं बरं, आता याच्या अगोदर जी निवडणूक झाली होती त्यात सेनेने भाजपला विरोध केला होता. महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल. आता सेनेनं परत युती केली. काय वाटतं तुम्हाला? आता राजकारणात नैतिकता उरली का? नाही ते बरोबर आहे. पण मग आता याच्यात असं आहे, जो काम करील त्यालाच आता हे पक्ष पाहून मतदान होईल. पक्ष पाहून नाही, माणूस पाहूनच मतदान होणार. पक्ष पाहून